नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे सिम्प्लिफाईडची एमसीक्यू सिरीज। राष्ट्रीय घडामोडी आपण चॅप्टर घेतलाय आणि जानेवारी 2024 ते जून 2024 चे जे काही करंट अफेअर्स असतील राष्ट्रीय घडामोडीमध्ये घडलेले ते आपण सगळे या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत आणि हा आपला व्हिडिओ क्रमांक 8 आहे। जर याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर साथीच्या साथी सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि आता हा 8वा व्हिडिओ आपला असेल। तर या सिरीजच्या माध्यमातून जवळपास आपण 100 राष्ट्रीय घडामोडी ज्या असतील जानेवारी 24 ते जून 2024 ते आपण एमसीक्यूच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत। त्याच्यामुळे सिरीज तुम्ही सर्वांनी नक्कीच बघा। त्यासाठी आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। तर या व्हिडिओमध्ये एकूण 12 प्रश्न असतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे सगळे जे क्वेश्चन आणि त्याचं आन्सर आणि स्पष्टीकरण सुद्धा जे आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुमची डायरेक्टली उजळणी जी आहे ती होऊन जाईल। तर पहिला प्रश्न असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईमध्ये कोणत्या संस्थेचे कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई या संस्थेचे कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली। स्पष्टीकरण बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी येथे आयोजित अहलान मोदी डायस्पोरा कार्यक्रमादरम्यान दुबईमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली। सीबीएसई एक प्रमुख शैक्षणिक बोर्ड आहे जो भारतात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण व्यवस्थापनासाठी उत्तरदायी आहे। ठीक आहे, तर सीबीएसई कशासाठी उत्तरदायी आहे? भारतामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण व्यवस्थापनासाठी उत्तरदायी आहे। तर हे पॉइंट्स तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2, मोहम्मद कुली कुतुब शाह यांच्या थडग्याच्या डिजिटल ट्विनचे अनावरण कोणत्या कंपनीने केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे हेक्सागॉन, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। तर मोहम्मद कुली कुतुब शाह यांच्या थडग्याच्या डिजिटल ट्विनचं अनावरण हेक्सागॉन या कंपनीने केलेलं आहे। स्पष्टीकरण बघूया। हैदराबादमधील रियालिटी टेक्नॉलॉजी कंपनी हेक्सागॉनने 13 फेब्रुवारी 2024 रोजी मोहम्मद कुली कुतुब शाह यांच्या थडग्याच्या डिजिटल ट्विनचं अनावरण केलं। डिजिटल ट्विन म्हणजे एखाद्या भौतिक वस्तूचे अचूक व्हर्च्युअल मॉडेल जे त्याच्या प्रत्यक्ष वस्तूचा सुसंगत डिजिटल प्रतिनिधित्व प्रदान करते। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर डिजिटल ट्विन म्हणजे काय? एखाद्या भौतिक वस्तूचे अचूक व्हर्च्युअल मॉडेल जे त्याच्या प्रत्यक्ष वस्तूचा सुसंगत डिजिटल प्रतिनिधित्व प्रदान करते। तर अशी ही हेक्सागॉन कंपनी आहे जी हैदराबादमधील रियालिटी टेक्नॉलॉजी कंपनी आहे जिने मोहम्मद कुली कुतुब शाह यांच्या थडग्याच्या डिजिटल ट्विनचं अनावरण केलं। कधी केलेलं आहे? 13 फेब्रुवारी 2024 रोजी, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, ALHNS केंद्रासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने कोणत्या विद्यापीठासोबत करार केला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लिव्हरपूल युनिव्हर्सिटी। तर ALHNS केंद्रासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने जे आहे ते लिव्हरपूल युनिव्हर्सिटी विद्यापीठासोबत करार केलेला आहे। स्पष्टीकरण बघूया। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने म्हणजे एम्सने ALHNS केंद्रासाठी लिव्हरपूल विद्यापीठासोबत करार केला आहे। ALHNS म्हणजे काय? तर एम्स लिव्हरपूल कोलॅबोरेटिव्ह सेंटर फॉर ट्रान्सलेशनल रिसर्च इन हेड अँड नेक कॅन्सर, ज्याचं उद्दिष्ट अत्याधुनिक वैद्यकीय नवकल्पना आणि वैयक्तिकृत कर्करोग उपचार वितरित करणे आहे। ठीक आहे, म्हणजे ALHNS म्हणजे काय? एम्स लिव्हरपूल कोलॅबोरेटिव्ह सेंटर फॉर ट्रान्सलेशनल रिसर्च इन हेड अँड नेक कॅन्सर, ज्याचे उद्दिष्ट काय? अत्याधुनिक वैद्यकीय नवकल्पना वापरून कर्करोग जो आहे याच्यावरती कसे उपचार आपल्याला शोधता येतील त्याच्या संदर्भातील जो करार आहे हा लिव्हरपूल विद्यापीठासोबत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्सनं जो आहे हा केलेला आहे। त्याचंच नाव आहे ALHNS। ALHNS म्हणजे काय? एम्स लिव्हरपूल कोलॅबोरेटिव्ह सेंटर फॉर ट्रान्सलेशन रिसर्च इन हेड अँड नेक कॅन्सर। तर लक्षामध्ये ठेवून घ्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे डेहराडून, म्हणजे पर्याय क्रमांक 3। तर दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण डेहराडून या ठिकाणी केले गेलेले आहे। स्पष्टीकरण बघूया। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी डेहराडून उत्तराखंड येथील टोन्स ब्रिज स्कूलमध्ये दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले। बिपिन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, CDS होते, लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी डेहराडून येथील कुठल्या स्कूलमध्ये? टोन्स ब्रिज स्कूलमध्ये दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। आणि बिपिन रावत कोण होते? देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS होते, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, उत्तराखंडमधील हल्द्वानी शहरात 8 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या हिंसाचाराचे मुख्य कारण काय होते?
तर याचं करेक्ट उत्तर आहे नजूल जमिनीवरील मशीद पाडणे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. तर उत्तराखंडमधील हल्द्वानी शहरात 8 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या हिंसाचाराचे मुख्य कारण होते नजूल जमिनीवरील मशीद पाडणे. तर स्पष्टीकरण बघूया. तर 8 फेब्रुवारी 2024 रोजी हल्द्वानी शहरात नजूल जमिनीवरील मशीद पाडल्यामुळे हिंसाचार झाला. हल्द्वानी उत्तराखंडमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर नजूल जमीन ही जमीन सरकारच्या मालकीची असते, पण ती थेट राज्य मालमत्ता म्हणून प्रशासित केली जात नाही. नजूल जमीन म्हणजे काय? जमीन सरकारच्या मालकीची असते, पण ती थेट राज्य मालमत्ता म्हणून प्रशासित केली जात नाही, त्याला नजूल जमीन असं म्हणतात. भाडेतत्वावर देण्याचा कालावधी. नजूल जमीन साधारणतः 15 ते 99 वर्षे भाडेतत्वावरती दिली जाते. लक्षात ठेवायचं आहे. नजूल जमीन साधारणतः 15 ते 99 वर्षे भाडेतत्वावरती दिली जाते. तर ही माहिती महत्त्वाची आहे, ही लक्षामध्ये ठेवून ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन कोणत्या तारखेला करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे 12 फेब्रुवारी 2024 रोजी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन 12 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले. स्पष्टीकरण बघा. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन 12 फेब्रुवारी 2024 रोजी झाले. उद्घाटनकर्ते माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय सांस्कृतिक पर्यटन आणि मंत्री जी किशन रेड्डी यांनी या दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन केलं. स्थळ हैदराबाद या ठिकाणी आपल्याला उद्घाटन झालं माहिती आहे. तर हैदराबाद येथे संगीत नाटक अकादमीच्या दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन झालेलं आहे. ठीक आहे. संबंधित प्रकल्प यासोबतच मधापूर येथील सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग कॅम्पसमध्ये भारत कला मंडपम सभागृहाची पायाभरणी होती, ही केली गेलेली होती. तर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन कधी झालं? 12 फेब्रुवारी 2024 रोजी झालं. कोणी केलं? माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय सांस्कृतिक पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी. कुठे केलेलं आहे? हैदराबाद या ठिकाणी केलेलं आहे. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र जे आहे हे संगीत नाटक अकादमीचं आहे आणि यासोबतच मधापूर येथील सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग कॅम्पसमध्ये भारत कला मंडपम सभागृहाची पायाभरणी देखील जी आहे ती केली गेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. कर्मयोगी भवनाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी ही कधी करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे 12 फेब्रुवारी 2024 रोजी. तर कर्मयोगी भवनाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी 12 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलेली आहे. स्पष्टीकरण बघूया. कर्मयोगी भवनाची पायाभरणी. कर्मयोगी भवनाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी 12 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. कोणाच्या हस्ते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. याचा उद्देश काय आहे? कर्मयोगी भवन कर्मयोगी मिशनशी संबंधित कामांचा समन्वय साधण्यासाठी उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे. नंतर ONGC सी सर्व्हायव्हल सेंटर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात ONGC ने विकसित केलेल्या एकात्मिक सी सर्व्हायव्हल सेंटर ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन केलं आणि या अत्याधुनिक सुविधेद्वारे दरवर्षी हजारो कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे आणि सागरी जगण्याची कौशल्य वाढवणे अपेक्षित आहे. म्हणजे ONGC सी सर्व्हायव्हल सेंटर हा वेगळा पॉईंट आहे, मात्र आपण याच्यामध्येच इन्क्लूड केलेला आहे. तर ONGC सी सर्व्हायव्हल सेंटर जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात ONGC ने विकसित केलेल्या एकात्मिक सी सेंटर सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन केलं आणि या अत्याधुनिक सुविधेद्वारे दरवर्षी हजारो कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे आणि सागरी जगण्याची कौशल्य वाढवणे जे आहे ते अपेक्षित आहे. हा वेगळा पॉईंट लक्षात ठेवा, मात्र ही न्यूज आपण जी आहे ती याच्यामध्येच क्लिअर केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी कधी करण्यात आली? काय प्रश्न बघा. डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी कधी करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे 5 फेब्रुवारी 2024, म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. तर डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी 5 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलेली आहे. तर स्पष्टीकरण बघूया. डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी 5 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी हैदराबादमधील सालारजंग संग्रहालयात केली. परत एकदा वाक्य ऐका. डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी 5 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी हैदराबादमधील सालारजंग कार्यालयात केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या प्रकल्पाची स्थापना करत आहे. हे प्रकल्प कोण स्थापन करत आहे? डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी भारतीय पुरातत्व संरक्षण म्हणजे ASI ही जी संस्था आहे, तर ही या प्रकल्पाची स्थापना जी आहे ती करत आहे. या संग्रहालयामध्ये विविध भाषा आणि कालखंडातील सुमारे 1 लाख प्राचीन शिलालेख ठेवले जातील. ह्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीमध्ये विविध भाषा आणि कालखंडातील सुमारे 1 लाख प्राचीन शिलालेख ठेवले जातील. याचं उद्दिष्ट काय? तर संग्रहालय जे आहे ते डिजिटल स्वरूपामध्ये असून ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्वाच्या शिलालेखांची माहिती हे जे आहे ते उपलब्ध करून देणार आहे. तर अशा प्रकारचे डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी आहे, लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजने भारतात कोणत्या राज्यात कॅम्पस स्थापन करण्यासाठी अर्ज केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा.
तर लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजने भारतामध्ये तेलंगणा राज्यात कॅम्पस स्थापन करण्यासाठी अर्ज केला आहे. स्पष्टीकरण बघूया. तर मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजने तेलंगणामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अर्ज केलेला आहे. मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजने तेलंगणामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अर्ज केलेला आहे. नंतर भारतामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी यूजीसी समर्पित ऍप्लिकेशन पोर्टलद्वारे अर्ज करणारे ते पहिले परदेशी विद्यापीठात आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. भारतामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी यूजीसी समर्पित ऍप्लिकेशन पोर्टलद्वारे अर्ज करणारे ते पहिले परदेशी विद्यापीठ आहे लिंकन युनिव्हर्सिटी. ठीक आहे. आणि तेलंगणा राज्यात लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजचा कॅम्पस स्थापन करण्याचा प्रस्ताव जो आहे हा दिला गेलेला आहे. तर लिंकन युनिव्हर्सिटी कुठे मलेशियातील आहे लक्षात ठेवायचं. तर त्यांनी तेलंगणामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी यूजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अर्ज केलेला आहे आणि असं ऍप्लिकेशन करणारे ते पहिले परदेशी विद्यापीठ जे आहे हे ठरलेलं आहे. यूजीसी समर्पित ऍप्लिकेशन पोर्टलद्वारे अर्ज करणारे लिंकन युनिव्हर्सिटी हे पहिले परदेशी विद्यापीठ ठरलेलं आहे, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. आचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या 100व्या जयंती सोहळ्याचा समारोप कधी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 4 फेब्रुवारी 2024 रोजी. तर आचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या 100व्या जयंती सोहळ्याचा समारोप 4 फेब्रुवारी 2024 रोजी झाला. तर स्पष्टीकरण बघूया. आचार्य सत्यनारायण गोयंका यांचा जन्म 30 जानेवारी 1924 रोजी बर्मामध्ये झाला. त्यांच्या 100व्या जयंती सोहळ्याचा समारोप 4 फेब्रुवारी 2024 रोजी झाला. गोयंका हे विपश्यना ध्यानांचे प्रसिद्ध शिक्षक होते आणि 1969 मध्ये ते भारतात आलेले होते. भारत सरकारने 2012 मध्ये गोयंका यांना पद्मभूषण पुरस्कारांना सन्मानित केलेलं आहे. तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड CMRL ने 2 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या नेटवर्कमध्ये सामील होण्याची घोषणा केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजे ONDC. तर चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडने 2 फेब्रुवारी 2024 रोजी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स मध्ये सामील होण्याची घोषणा केली. स्पष्टीकरण बघूया. चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड ही भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा आहे जी 2 फेब्रुवारी 2024 रोजी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ONDC मध्ये सामील झाली. चेन्नई मेट्रोचे प्रवासी रॅपिडो, नम्मा यात्री आणि रेड बस सारख्या ONDC नेटवर्कवरील खरेदीदार ऍप्सद्वारे प्रवासाची तिकिटे खरेदी करू शकतात. ठीक आहे. ONDC नेटवर्कमध्ये सामील होण्यामुळे चेन्नई मेट्रोच्या तिकिटांच्या खरेदीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर जो आहे तो सुलभ होणार आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा ONDC म्हणजे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. आता याच्यामुळे काय होणार आहे? प्रवाशांना रॅपिडो, नम्मा यात्री आणि रेड बस यासारख्या ONDC नेटवर्कवरील खरेदीदार ऍप्सद्वारे प्रवासाची तिकिटे जे आहे ते खरेदी करू शकणार आहेत. त्याच्यामुळे चेन्नई मेट्रोच्या तिकिटांच्या खरेदीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर जो आहे हा ONDC नेटवर्कमध्ये सामील झाल्यामुळे हा सुलभ होणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारत ऊर्जा सप्ताह परिषद कोणत्या तारखादरम्यान आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे 7 ते 9 फेब्रुवारी 2024 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. तर भारत ऊर्जा सप्ताह परिषद 7 ते 9 फेब्रुवारी 2024 या तारखादरम्यान आयोजित करण्यात आली होती. आता स्पष्टीकरण बघूया. भारत ऊर्जा सप्ताह परिषद 7 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान गोवा येथे आयोजित करण्यात आली होती. कुठे आयोजित करण्यात आली होती? गोवा या ठिकाणी. ही परिषद भारत ऊर्जा परिषद जी आहे ही तेल आणि वायू क्षेत्रावर भारताची प्रमुख परिषद आहे. ही परिषदेची दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती फेब्रुवारी 2023 मध्ये बेंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि आता गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे भारत ऊर्जा सप्ताह परिषद. कधी आयोजित करण्यात आली होती? 7 ते 9 फेब्रुवारी 2024. आणि परिषद कसली आहे? तेल आणि वायू क्षेत्रावर आधारित भारताची प्रमुख अशी परिषद आहे. ठीक आहे. तर हे लक्षामध्ये तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे एकूण 12 प्रश्न आहेत. सर्वांनी व्हिडिओ सारखा रिवाइज करून बघा. तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ते होऊन जाईल. आणि ज्यांना कोणाला जीके टोडच्या PDF मराठीमध्ये हव्या असतील कम्प्लिटली 1.5 वर्षाच्या त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही चेकआउट करून नक्कीच त्या PDF जे आहे ते घ्या आणि MCQ फॉर्मॅटमध्ये PDF आहेत आणि MCQ वाचायला सुरुवात करा. नक्कीच आपलं चॅनल सर्वांना सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.